महाराष्ट्राला हादरवणारं मोठं हत्याकांड म्हणजे बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड। त्यांच्या निर्घृण हत्येला उद्या 1 वर्ष पूर्ण होत आहे। त्या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे सध्या बीडमध्ये आहेत। गेल्या वर्षी 9 डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण करून अमानुष मारहाण आणि छळ करत त्यांची हत्या करण्यात आली। या प्रकरणी वाल्मिक कराडसह त्याच्या टोळीवर आरोप झाले। तत्कालीन मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप झाले, त्यानंतर त्यांचं मंत्रिपद गेलं। मात्र इतकं होऊनही हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे। वर्ष लोटत आलं, मात्र देशमुख कुटुंबीय अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत। देशमुख कुटुंबियांच्या डोळ्यातील अश्रू थांबलेले नाहीत। देशमुख कुटुंबासोबतच मस्साजोगकरांच्या मनात न्यायाची प्रतीक्षा काय? याबाबतीत बोलण्यासाठी जाऊयात विक्रांतकडे थेट बीडला। विक्रांत, तू आज दाखल झालायस बीडमध्ये, काय वातावरण आहे? लोकांशी बोलताना कशा प्रतिक्रिया समोर येत आहेत? काय चाललंय बीडमध्ये? प्रसन्न सर, बीडमध्ये म्हणजे मी आता मस्साजोग गावातच आहे, जिथले ते सरपंच होते, जिथले ते रहिवासी होते। आपण बघू शकतो वर्ष लोटलेलं आहे। आता आपण अजूनही हे बॅनर वगैरे पाहू शकतो। संपूर्ण गावात अजूनही शोककळ आहे, म्हणजे शोकाचं वातावरण जसं असतं एखाद्या घरामध्ये कोणीतरी गेल्यानंतर, तसं संपूर्ण गावामध्ये मागच्या वर्षभरापासून आहे। हा बॅनर आपण बघतोय। आता न्याय देवतेला कसलं साकडं घालावं लागेल म्हणजे न्याय मिळेल, असा प्रश्न हे मस्साजोगचे गावकरी विचारतायत। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही गावकरी सुद्धा आहेत। खरं तर अजूनही न्याय मिळालेला नाहीये, ही त्यांची भावना आहे आणि जी वस्तुस्थिती आहे। कारण अजूनही एक आरोपी फरार आहे, अजूनही त्यांची जी मागणी होती त्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत। आपल्यासोबत काही गावकरी आहेत सर, मी थेट गावकऱ्यांशी संवाद साधतो। वर्ष झालेलं आहे या प्रकरणाला, काय नेमकं आतापर्यंत झालंय? तुम्ही गावकरी म्हणून समाधानी आहात का? आणि संतोष देशमुख हे नेमकं काय रसायन होतं त्याविषयी सुद्धा बोलावं लागेल। संतोष देशमुख हे असं एक रसायन होतं, रसायन म्हणण्यापेक्षा मी अस्त्र म्हणतो। ते कुठं बी टाकलं ते योग्य वेळी योग्य बसत होतं। म्हणजे वाद मिटवायचा असला तरी ते रसायन चालायचं, वाद वाढवायचा असला तरी ते रसायन चालवायचं। मग तो असा रसायन होतं की त्याची प्रत्येक माणसाबरोबर नाळ जोडलेली होती। म्हणजे गरीबापासून श्रीमंतापासून, राजकारण्यापासून एक जनरल माणसापासून त्याची नाळ जोडलेली होती। म्हणजे प्रत्येकाशी संपर्क असलेले असे ते सरपंच होते। वर्षभरामध्ये जो तपास झालाय, गावकरी म्हणून, मस्साजोगचे गावकरी म्हणून तुम्ही समाधानी आहात? कशा प्रकारे बघताय तपासाकडे? सगळ्या जी काही कारवाई झाली कशा प्रकारे बघताय? एक आरोपी अजूनही कसल्याही प्रकारचे आम्ही समाधानी नाहीत, कारण की अजून दोषारोपपत्र लागू झालेलं नाही। आरोपी एक अजून अद्यापही अटक नाही। गेल्या वर्षी 9 डिसेंबर हा आमच्या शेकडो वर्षातील काळा दिवस आमच्या मस्साजोगकरांसाठी ठरलेला आहे। आमचा लाडका सरपंच, ज्याने की आमच्या गावाचं नाव महाराष्ट्रात जिल्ह्यामध्ये उज्ज्वल केलं होतं, 10-15 वर्षासाठी ते आमच्या मस्साजोगमध्ये काम करत असताना कधी त्यानं स्वतःच्या खुर्चीवर बसला नाही। जर कोणी आदरयुक्त व्यक्ती आला तर त्या व्यक्तींना त्या खुर्चीची जागा देत होता। म्हणून आमच्या प्रेमळ सरपंचावर आमचं एवढं की आमच्यावर जरी काही एखादी आत्मघाताची वेळ आली तरी आम्ही तोंड द्यायला तयार आहेत। आमचे साक्षीदार, फिर्यादी सर्व काही मजबूत आहेत। आम्ही अजूनही ह्या न्याय प्रक्रियेला कमजोर पडलो नाहीत, पण पुढली पार्टी हरामखोर मंत्र्याची कुत्रे पिलावळ असल्यामुळे हे आम्हाला प्रकरण जड जात आहे। पण आम्ही त्या सरपंचाला उचलून नेलेल्या कुत्र्यांना, आम्ही त्या मंत्र्यांना कितीही आश्रय दिला तरी सोडणार नाहीत। आम्ही मस्साजोग काही कोणतीही वेळ येऊ। प्रसन्न सर, ही प्रतिक्रिया आपण ऐकतो, या प्रतिक्रियेतून लक्षात येते की राजकीय वरदहस्तामुळे अजूनही न्याय मिळालेला नाहीये, ही भावना कायम आहे। संतोष देशमुख नेमके गावकऱ्यांसाठी काय होते ते दाखवण्यासाठी मी अगदी थोडक्यात दाखवतो। इथं एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये महापुरुषांचे आणि देवांचे फोटो आहेत आणि तिथे शेवटी फोटो हा संतोष देशमुखांचा लावण्यात आलाय। त्यातून लक्षात येतं की संतोष देशमुख हे मस्साजोगच्या गावकऱ्यांसाठी नेमके काय होते, काय रसायन होतं, ते त्यांच्यासाठी किती महत्वाचे होते आणि त्यांच्यावर किती प्रेम होतं। विक्रांत, फार महत्वाचे अपडेट्स आहेत आणि तुझ्याकडून याविषयीचा आपण सविस्तर वृत्तांत आज आणि उद्या जाणून घेणारच आहोत। मात्र या निमित्तानं मस्साजोगकरांचं आणि संतोष देशमुखांवर प्रेम करणाऱ्यांचं दुःख आपण पुढारी न्यूजवर दाखवू शकलो। धन्यवाद विक्रांत, तुमच्या या लाईव्ह कव्हरेजसाठी।